नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 17 जानेवारी ते 18 जानेवारी झालेल्या चालू घडामोडी करंट अफेअर्सचे प्रश्न। आपण 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा विद्यार्थी मित्रांनो। पहिला प्रश्न आपण पाहूयात, राज्यात नागरीकरणाचे प्रमाण किती टक्के आहे? ए 40.30%, बी 40.43%, सी 45.23%, डी 45.43%। तर राज्यात नागरीकरणाचे प्रमाण हे सी याचे योग्य उत्तर आहे, 45.23% आहे। सी याचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या ठिकाणी होणार आहे? ए नेरूळ, बी डोंबिवली, सी अलिबाग, डी कल्याण। तर कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, आणि तो होणार आहे नेरूळ या ठिकाणी। ए याचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या स्टेडियमवर होणार आहे? ए डी.वाय. पाटील, बी वानखडे, सी गरवारे, डी वरीलपैकी नाही। तर कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या स्टेडियमवर होणार आहे? तर डी.वाय. पाटील या स्टेडियमवर होणार आहे। ए याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे, येत्या 2 वर्षात भारताचा वृद्धी दर किती टक्के राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे? ए 6.2, बी 6.3, सी 6.5, डी 6.7। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी 6.7% राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे। पुढील प्रश्न आहे, ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी कोणते ॲप दूरसंचार विभागाने लॉन्च केले आहे? ए संचार भारती, बी संचार साथी, सी संचार सारथी, डी संचार निगम। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, बी संचार साथी। पुढील प्रश्न, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले? ए राष्ट्रपती, बी राज्यपाल, सी पंतप्रधान, डी क्रीडा मंत्री। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ए राष्ट्रपती। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते झाले। पुढील प्रश्न आहे, किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरित करण्यात आले? ए 2, बी 3, सी 4, डी 8। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी 4। विद्यार्थी मित्रांनो, 4 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरित करण्यात आला। पुढील प्रश्न आपण पाहूयात, किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, लक्षात ठेवा, अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आला? तर ए 4, बी 8, सी 16, डी 32। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी 32। 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आला। पुढील प्रश्न आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी महिलांचा 19 वर्षाखालील T20 वर्ल्ड कपचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ए इंडोनेशिया, बी मलेशिया, सी सिंगापूर, डी अमेरिका। तर बी याचे योग्य उत्तर आहे मलेशिया। पुढील प्रश्न, कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा 8वा वेतन आयोग लागू होणार आहे? ए 2024, बी 2025, सी 2026, डी 2027। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी 2026 पासून केंद्र शासनाचा 8वा वेतन आयोग लागू होणार आहे। पुढील प्रश्न आहे, 7वा वेतन आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता? ए फेब्रुवारी 2014, बी फेब्रुवारी 2015, सी फेब्रुवारी 2016, डी वरीलपैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए फेब्रुवारी 2014 वर्षी स्थापन करण्यात आला होता। पुढील प्रश्न आहे, 7वा वेतन आयोग कोणत्या वर्षी मंजूर म्हणजेच लागू झाला होता? ए 2015, बी 2016, सी 2017, डी 2018। तर 7वा वेतन आयोग हा 2016 या वर्षी लागू झाला होता। बी याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो। पुढील प्रश्न आहे, दरवर्षी किती वर्षांनी केंद्र सरकार वेतन आयोगाची स्थापना करत असते? तर दर 10 वर्षांनी केंद्र सरकार वेतन आयोगाची स्थापना करत असते। डी याचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए अरुण देसाई, बी अरुण गावित, सी अरुण मिश्रा, डी अरुण जिंदाल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढील प्रश्न, भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ए सितांशू कोटक, बी महेंद्र कोटक, सी राकेश कोटक, डी वरीलपैकी नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी सितांशू कोटक यांची निवड करण्यात आली आहे। ए याचे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न पाहूयात, फसव्या योजनांना आवर घालण्यासाठी आर्थिक गोपनीय कक्ष कधी स्थापन करण्यात आला होता? ए 2000, बी 2012, सी 2014, डी 2016। तर फसव्या योजनांवर आवर घालण्यासाठी आर्थिक गोपनीय कक्ष हा 2016 या वर्षी स्थापन करण्यात आला होता।
डी याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आपण पाहूयात. लोह खनिजाच्या निर्यातीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे? ए ओडिशा, बी कर्नाटक, सी महाराष्ट्र, डी झारखंड. तर लोह खनिजाच्या निर्यातीत ओडिशा हे राज्य प्रथम स्थानी आहे. ए याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात अव्वल स्थानी कोणते राज्य आहे? ए गोवा, बी महाराष्ट्र, सी गुजरात, डी केरळ. तर भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात अव्वल स्थानी असणारं राज्य आहे केरळ. डी याचे योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे. फसव्या योजनांना आवर घालण्यासाठी आर्थिक गोपनीय कक्ष कधी बंद करण्यात आला होता? ए 2016, बी 2017, सी 2018, डी 2020. तर फसव्या योजनांना आवर घालण्यासाठी आर्थिक गोपनीय कक्ष हा 2020 या वर्षी बंद करण्यात आला होता. डी याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आपण पाहूयात. भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात कोणते राज्य तृतीय स्थानी आहे? ए उत्तर प्रदेश, बी बिहार, सी महाराष्ट्र, डी गुजरात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी महाराष्ट्र हे तृतीय स्थानी आहे भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात. तर विद्यार्थी मित्रांनो द्वितीय स्थानी गोवा हे राज्य आहे.